मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मलाई कुल्फी बनवणार आहोत। अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच मलाई कुल्फी आपण घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही कुल्फी बनवण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर किंवा मिल्क पावडर काहीच वापरणार नाही आहोत। अगदी कमीत कमी साहित्यात अगदी ठेलेवाले बनवतात अशी कुल्फी आपण आज बनवणार आहोत। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली स्पेशल रेसिपी। ही कुल्फी बनवण्यासाठी मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेले आहे। एक जाड तळाचे भांडे मी गरम करायला ठेवलेले आहे। त्यात आपण थोडेसे 2 चमचे साधारण पाणी टाकून घेतलेले आहे, ज्यामुळे दूध खाली लागत नाही। दूध मी मोठ्या गॅसवर बॉईल करायला ठेवलेले आहे, पण दूध खाली तळ्याशी लागू नये म्हणून आपल्याला ते कंटिन्यू स्टर करायचे आहे। दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे। दुधाला उकळी आली की आपल्याला गॅस मध्यम आचेवर किंवा कमी आचेवर ठेवायचा आहे। त्यानंतर हे दूध साधारण अर्धे होईपर्यंत आपल्याला ते आटवून घ्यायचे आहे। हे पहा, आता दुधाला उकळी आलेली आहे। मी गॅस बारीक केलेला आहे। भांड्याच्या कडांना जे दूध लागलेले आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। आणि आता आपले दूध जोपर्यंत आटत आहे तोपर्यंत आपण कॅरमेल सिरप बनवून घेणार आहोत। मार्केटमध्ये जी मलाई कुल्फी मिळते त्याची एक पर्टिक्युलर टेस्ट असते, एक वेगळी टेस्ट असते आणि त्याचा कलरही जो असतो तो या कॅरमेल सिरपमुळेच येतो। एक पॅन मी गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यात साधारण अर्धा कप साखर आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे। आणि त्याला अजिबात आपल्याला मिक्स वगैरे करायचं नाहीये, फक्त आपल्याला गॅसवर ते थोडा वेळ ठेवायचं आहे। आपोआप साखर मेल्ट होणार आहे आणि त्याचे कॅरमेल सिरप तयार होणार आहे। मध्ये मध्ये आपल्याला दूधही स्टर करत राहायचं आहे। साईडला जे पॅनला लागलेले दूध आहे तेही काढून घ्यायचं आहे। आणि आता तुम्ही बघू शकताय साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे। ठेलेवाले जी कुल्फी बनवतात त्याचं हे सिक्रेट आहे, ते डायरेक्ट साखर वापरत नाही, तर अशा प्रकारे साखर कॅरमेलाइज करून ते वापरतात। पण जर तुम्हाला ही स्टेप स्किप करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट साखर वापरली तरी चालेल। आणि आता हे पहा, इथे साखर मेल्ट झालेली आहे आणि त्याचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे। आणि हे पहा, इथे साखर पूर्णपणे कॅरमेलाइज झालेली आहे, परफेक्ट कलर आलेला आहे। आता कॅरमेल सिरप बनवण्यासाठी आपल्याला यात थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे आहे। साधारण पाव कप पाणी आपण यात घालणार आहोत। पाणी घालताना आपल्याला गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर एकदम वाफ हातावर येण्याची शक्यता असते। आणि हे पहा, आता हे कॅरमेल घट्ट झालेले आहे, पण अशा प्रकारे आपण ते पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहे, तर ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होणार आहे आणि एकसारखे असे कॅरमेल सिरप आपले तयार होणार आहे। आणि आपले कॅरमेल सिरप इथे तयार झालेले आहे, आपण ते साईडला ठेवूयात। आणि दूधही तुम्ही बघू शकता, आता आपले दूध अर्धे झालेले आहे। आता आपण यात कॅरमेल सिरप घालून घेऊया। 1 लिटर दुधासाठी अर्धा कप साखर अगदी परफेक्ट आहे, पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवले तरी चालेल। आणि कॅरमेल सिरप घातल्यामुळे तुम्ही बघू शकता दुधाचा कलर एकदम चेंज झालेला आहे। दूध आपले अर्धे झालेले आहे। आता हे दूध आपल्याला पुन्हा 1/3 होईपर्यंत आटवून घ्यायचे आहे। आपण ही कुल्फी बनवण्यासाठी मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर नाही करणार आहोत। दूध आटवूनच आपण ही मलाई कुल्फी बनवणार आहोत आणि अगदी परफेक्ट मार्केट सारखी मलाई कुल्फी या पद्धतीने तयार होते। अगदी सोपी पद्धत आहे। थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे मी करून घेते आहे। थोडेसे बदाम, पिस्ता आणि काजू मी इथे वापरणार आहे। हे पहा, अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स कट करून मी कुल्फीमध्ये घालते आहे। तुम्हाला जर केसर पिस्ता कुल्फी बनवायची असेल तर तुम्ही यात थोडेसे केसर घालून फक्त पिस्त्याचे काप घातले तरी चालतील। साधारण अर्धा चमचा इलायची पावडर मी इथे घालून घेतलेली आहे। आपल्याला हे मिश्रण अगदी रबडी एवढे आटवायचे नाहीये, तेवढे थिक आपल्याला नको आहे, नाहीतर त्याची कुल्फी जमत नाही। आणि हे पहा, अगदी अशा प्रकारचे परफेक्ट कन्सिस्टन्सी ही झालेली आहे। रबडीपेक्षा थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आणि आता हे दूध आपण थंड करून घेणार आहोत। अशा प्रकारचे कुल्फीचे मोल्ड्स बाजारामध्ये अवेलेबल असतात। तुम्ही अशा प्रकारच्या मोल्डचा वापर करू शकता किंवा माझ्याकडे अशा प्रकारे कॅन्डी बनवण्याचेही मोल्ड्स आहेत, हेही तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही मटक्यामध्येही ही कुल्फी जमवू शकता। आता आपण हे कुल्फीचे मिश्रण मोल्ड्स मध्ये भरून घेऊया। या मोल्ड मध्ये तुम्हाला स्टिक्स घालायच्या असतील तर तुम्ही त्याला फॉइल पेपर लावून त्यामध्ये स्टिक्स घालू शकता किंवा कुल्फी जमल्यानंतरही आपण त्यामध्ये स्टिक्स घालू शकतो। आणि सगळ्या मोल्ड्स मध्ये मी कुल्फीचे मिश्रण भरून घेतलेले आहे आणि आता हे सर्व आपल्याला डीप फ्रीज मध्ये फ्रीज करण्यासाठी ठेवायचे आहे। हे मोल्ड्स मी ओव्हरनाईट डीप फ्रीज मध्ये ठेवलेले होते आणि कुल्फी इथे व्यवस्थित जमलेली आहे। तुम्हाला मी ओपन करून दाखवते।
हे पहा अगदी परफेक्ट कुल्फी जमलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला कुल्फीमध्ये स्टिक घालून घ्यायची आहे आणि आता कुल्फी काढण्यासाठी आपल्याला ती हाताच्या मध्ये अशा प्रकारे रब करून घ्यायची आहे। हाताच्या हीटमुळे ती लगेचच अनमोल्ड होते। हे पहा खूप इझिली ती अनमोल्ड झालेली आहे आणि अगदी परफेक्ट बाजारातल्या सारखी मार्केट सारखी कुल्फी इथे तयार झालेली आहे। थोडेसे पिस्ता मी गार्निशिंग साठी घालत आहे आणि अशा प्रकारे हाताच्या मध्ये रब करूनही जर कुल्फी निघत नसेल तर तुम्ही मोल्ड थोडा वेळ पाण्यात ठेवा। पाण्यात ठेवल्याने कुल्फी खूप इझिली अनमोल्ड होते। हे पहा अगदी परफेक्ट अशी कुल्फी आपली बनलेली आहे। तुम्हीही अशा पद्धतीने मलाई कुल्फी नक्की ट्राय करून पहा। दुसऱ्या मोल्ड मधली कुल्फी आपण अनमोल्ड करून पाहूया। थोडा वेळ हे मोल्ड मी पाण्यात ठेवलेले आहेत आणि हे पहा ही कुल्फी अगदी इझिली अनमोल्ड झालेली आहे। अगदी परफेक्ट कुल्फी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्हीही अशा पद्धतीने मलाई कुल्फी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची कुल्फी कशी बनली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।